नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये स्वागत. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला आज अटक करण्यात आली. कल्याणमधल्या त्याच्या घरातूनच आपटेला आज अटक करण्यात आली. जयदीप आपटेला पकडण्यासाठी 7 पथकं नेमण्यात आली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमनं जयदीप आपटेला आज ताब्यात घेतलं. आणि या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे आपला कल्याणचा प्रतिनिधी सुरेश काटे. सुरेश, काय सविस्तर माहिती आहे या संदर्भात? विजय सर, खरं पाहिलं तर जयदीप आपटे यांना आता कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने अटक केलेली आहे. जवळपास 5 ते 6 टीम ज्या आहेत त्या वेगवेगळे पथक जे आहेत ते तयार केले होते. मात्र आता त्याला त्याच्या कल्याण येथील घरामधून त्याला अटक केल्याची माहिती आपल्याला आता या ठिकाणी मिळाली आहे. आणि आता डीसीपी संजय गुंजाळ जे आहेत यांच्या दालनामध्ये आता जयदीप आपटे आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. नेमकंच आता कधी त्यांना या ठिकाणावरून हलवतील सांगता येत नाहीये. मात्र आत्ताच थोड्या वेळापूर्वी जयदीप आपटे यांना सचिन गुंजाळ यांनी ताब्यात घेतलेला आहे. विजय सर, धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीबद्दल. आणि आपल्या समवेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे. सुषमाजी, एक मोठी बातमी आहे. मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. जयदीप आपटे हा काही